आणि पूर्ण चालून चालून थकलेलं आहे. इथं जास्त करून आहे ना काळवीट वगैरे जास्त बघायला भेटतात आपल्याला, ज्याला आपण पाण्यामधला युरोळा म्हणतो, तो युरोळा येतो. तिथं प्रति बाटली 10 रुपये ही रक्कम द्यायची आहे. तर मला इथं सेल्फी वगैरे काढण्यासाठी अशा आपण चालू बिबट्या पाहिला. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो कसं आहे आज एकदम मज्जेत ना. तर मित्रांनो आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये असलेल्या या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये आणि बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की प्राणी संग्रहालय बघायचं आहे, परंतु आज पोरांची सुद्धा इच्छा होती, त्यामुळे आम्ही आज हे प्राणी संग्रहालय बघायला आलो आहे. आणि आपण आज हे सगळं संग्रहालय बघणार आहोत. इथं तिकीट किती आहे, इथं पार्किंगची व्यवस्था काय आहे, तसेच तुम्ही याच्या आतमध्ये काय काय बघू शकता हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. चला तर पहिल्यांदा आपण तिकीट काढूया. आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे माझ्या पाठीमागे बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे आणि ही गर्दीमधून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला तिकीटची प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. चला तिकीट काढण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहे. जर तुम्ही ऑफलाईन तिकीट काढणार असाल तर तुम्हाला ऑफलाईनसाठी तुम्हाला अशा लाईनमध्ये थांबायला लागतं. आणि इथं आहे ते तिकीट घर. इथं समोर खरं तर मोठ्या लोकांसाठी 40 रुपये आणि लहान मुलांसाठी आहे 20 रुपये तिकीट. परंतु या तिकीट काढताना तुम्हाला या लाईनमध्ये उभा राहायला लागते. परंतु याच्यापेक्षाही सगळ्यात सोपी प्रोसेस म्हणजे इथं तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढता येतं. ते कसं काढायचं तर मित्रांनो एकदम सोपं आहे. एक स्कॅनर आहे, तो स्कॅन करायचा आणि त्याच्यावर तुमची माहिती भरायची आणि गुगल पेने पेमेंट करायचं आहे. ती कशी प्रोसेस आहे मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपल्याला ऑनलाईन तिकीट काढता येतं. तर आपण आता तिथं स्कॅन करून हे ऑनलाईन पद्धतीचं तिकीट काढतो आहे. तर ज्यांची 4 फूट 4 इंचपेक्षा जास्त हाईट आहे त्यांच्यासाठी पौडमध्ये येतात आणि मुलांमध्ये 4 फूट 4 इंचपेक्षा कमी असेल तर ते लहान मुलांमध्ये येतात. तर 20 रुपये आणि मोठ्यांसाठी 60 रुपये एवढं तिकीट आहे. तर आम्ही 4 जण ही मुलांमध्ये घेतो आहे आणि ही आणि मी पौडमध्ये घेतो आहे. तर आपण असं घेतलेलं आहे. तर आता पैसे भरा यावर क्लिक करा. कृपया तारीख निवडा, म्हणजे आजची तारीख टाकायची आपल्याला. सगळे प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला येतो पेमेंटसाठी एक स्कॅनर. ज्या स्कॅनरवरती तुम्ही स्कॅन करून पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ते तिकीट अशा पद्धतीने येतं. त्याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही ठेवा आणि स्क्रीनशॉट मारून तो तुम्ही पुढं आतमध्ये एंट्री करताना तो दाखवायचा आहे. त्यामुळे स्क्रीनशॉट मारलेला आहे आपण आणि स्क्रीनशॉट मारून तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. चला तर मित्रांनो हा जो स्कॅनर तुम्हाला दिसतो या स्कॅनरवरती तुम्हाला स्कॅन करून ते तिकीट काढायचं आहे. आणि ते तिकीट काढताना तुम्ही कुठल्याही तारखेचे तिकीट तुम्ही आत्ताच ऑनलाईन घरने बसून सुद्धा बुक करू शकता. आणि आल्यानंतर तुम्हाला फक्त तिकीट तिथं दाखवायचं नाही आणि आतमध्ये एंट्री करायचं. त्यामुळे तुमचं लाईनला थांबणं किंवा लाईनला उभं राहणे सगळं वाचणार आहे. चला तर आपण तिकीट आता ऑनलाईन बुक केलं आहे आणि आता आपण आतमध्ये जायचं आहे. चला मित्रांनो आज आहे खरं तर रविवार म्हटलं की तुम्हाला अशी गर्दी पाहायला भेटते. तर भरपूर गर्दी इथं आता आहे. सगळेजण आता इथं आपले तयार आहे. तर आपण आता आतमध्ये जाणार आहे. तर तिकीट कसं असतं तुम्हाला दाखवतोय. तर हे बघा अशा पद्धतीने तिकीट येते आणि हे तिकीट तुम्हाला तिथं दाखवायचं गेटवरती. फायनली आपण एंट्री करण्यासाठी आतमध्ये निघालो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं तिकीट इथं तुम्हाला दाखवायचं आहे. तिकीट स्कॅन केलं जातं आणि स्कॅन केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये अशा पद्धतीची एंट्री दिलेली आहे. तर केला आपण आतमध्ये प्रवेश आणि प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पहिला व्ह्यू असा दिसतोय इथला. तर चला आतमध्ये आल्यानंतर इथं काय आहे, तिथं प्रति बाटली 10 रुपये ही रक्कम द्यायची आहे आणि तुम्ही आतमध्ये जाऊन बाटल्या वगैरे फेकता. ती बाटली परत घेऊन आल्यानंतर तुम्हाला ते 10 रुपये परत भेटणार आहे. इथं फक्त विकत आणलेल्या ज्या पाण्याच्या बॉटल असतात त्यालाच पैसे लागतात. जर तुम्ही घरून बॉटल आणल्या तर त्याला कुठलाही चार्जेस नसतो. त्याच्यामुळे घरची बॉटल असेल तर तुम्हाला काहीच द्यायला लागणार नाही. आपल्याला अशा प्रकारे जर ऑनलाईन तिकीट असेल तर तुम्हाला असं लिहून देतात ते एक बॉटल आहे म्हणून. तर याचे आपल्याला आली येताना 10 रुपये परत रिटर्न मिळतात. सगळं प्राणी संग्रहालय फिरण्यापूर्वी तुम्हाला इथे एक मोठा मॅप दिसतो. हा मॅप तुम्ही नक्कीच आपल्या मोबाईलच्या याच्यामध्ये एक फोटो काढून घ्या, कारण की ह्या मॅपवरती तुम्हाला फिरण्यासाठी एकदम सोपं जाईल. कारण पुढं कुठला प्राणी आहे आणि कुठं जायचं आहे आपल्याला नक्की ते तुम्हाला इथे समजेल. आम्ही त्याचा एक फोटो काढला आणि इथून पुढं आम्ही फिरायला सुरुवात केली. आपण थोडासा या प्राणी संग्रहालयाचा इतिहास पाहू. पुणे महानगरपालिकेने 1953 मध्ये पर्वतीच्या पायथ्याशी पेशवे पार्क प्राणी संग्रहालयाची स्थापना केली, जेथे पूर्वी पेशव्यांची खाजगी मॅनेजरी होती. पेशवे पार्क प्राणी संग्रहालयामध्ये सुमारे 7 एकर मर्यादित जागेवर स्थापन केले गेले होते, जेथे प्राणी लोखंड साखळ्यांच्या मागे कॉन्क्रीटच्या पिंजऱ्यात दाखवले जात होते. प्राणी संग्रहालय त्या काळातील पारंपरिक संग्रहालयाप्रमाणेच होते, जेथे केवळ मनोरंजन केंद्रित होते. त्यानंतर मात्र या ठिकाणी म्हणजेच कात्रज येथील या विस्तीर्ण जागेमध्ये नवीन प्राणी संग्रहालयाचे विकासाचे कामकाज सुरू झाले. 14 मार्च 1999 रोजी नवीन प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन झाले व राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र असे या प्राणी संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले. सन 1986 पासून अस्तित्वात असलेले सर्प उद्यान या प्राणी संग्रहालयामध्ये विलीन झाले. प्राणी संग्रहालयाची एकूण जी क्षेत्रफळ आहे
जी जागा आहे ती 130 एकर असून त्यातील 30 एकर परिसर हा ऐतिहासिक जलाशयाने व्यापलेला आहे. हा तलाव सन 1750 साली नानासाहेब पेशवे यांच्या कालखंडात बांधण्यात आलेला होता. मित्रांनो, तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. या पद्धतीचे तुम्हाला ई व्हेकल जर इथून करायची असेल तर तुम्हाला ही गेटच्या जवळच बुकिंग करावी लागते. याच्यासाठी पर पर्सन 50 रुपये इतका चार्जेस आहे. जर त्याला चालायचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कृपया इथूनच ती बुक करावी, कारण पुढे गेल्यानंतर तुम्हाला ती बुक करता येत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या गाडीने या ठिकाणी येत असाल तर इथं पार्किंगची थोडीशी ऐन सुट्टीच्या दिवशी जरा प्रॉब्लेम होऊ शकतो. या जूसाठी एक पार्किंग महानगरपालिकेची आहे, तर दुसरीकडे तुम्हाला रोडवरतीच पार्क करावे लागते. जर तुम्ही, मला असं वाटतं की जर तुम्ही रिक्षा वगैरे आलं तर तो तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. तर चला आपण सुरुवात करूया हे सगळं पाहिल्यासाठी. तर इकडनं आपण 1 नंबरवरनं जाणार आहोत. 1 नंबरवरनं आपण जे जे काय आहे ते सगळं पाहणार आहोत. चला, आपल्याला माकडाचं दर्शन झालं. सुरुवातीलाच आपल्याला इथं माकड दिसते. गर्दी भरपूर आहे, कट्टलतोर गर्दी. या माकडांचा हा सगळा परिसर आहे, परंतु एकच माकड दिसते, जास्त काही माकडं नाही. तर पुढं अजून काही दिसते बघू. तर मित्रांनो, आपण सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा आपण सापांचं दर्शन झालं. मित्रांनो, सुरुवात केल्यानंतर तुम्हाला पहिला जो सेक्शन येतो तो असतो सापांचा, म्हणजे सर्पांचा. आणि या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या जातीचे सर्प या संपूर्ण एका दालनाखाली बघायला भेटतात. हे आपण बघतोय ते हे आहे खरं तर धामण, ज्याला आपण म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये ती धामणीचा प्रकार आहे. बघा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला धामण पाहायला भेटतंय. आणि धामणचे वेगवेगळ्या जाती तुम्हाला इथं चालूमध्येच पाहायला भेटतात. आणि हा एक कासव, याला काळं कासव असं म्हटलं जातं. आणि हे काळं कासव तुम्ही बघू शकताय इथं आता 2-3 आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि सुरुवात केली संपूर्ण हे पाहायला त्याच्या अगोदरच ना उन्हाने मात्र चांगले ताप दिले. त्यामुळं कसं आहे, सुरुवात केल्या गेल्या असं एक सावली शोधत चाललो होतो आम्ही. तर आपल्याला पुन्हा एकदा असे काळे कासव पुन्हा पाहायला भेटले. 2 जागी हे काळे कासव पाहायला भेटलेले आहे. आणि या ठिकाणी साप, काळे कासव असं आहे. इथं तुम्हाला सेल्फी पॉईंट सुद्धा आहे, ज्या सेल्फी पॉईंटचा फोटो काढून तुम्ही मस्त अपलोड करू शकता. तर मला इथं सेल्फी वगैरे काढण्यासाठी अशा सापाच्याच काही आकृत्या आहेत. त्या सापाच्या आकृत्यामध्ये तुम्ही मस्त फोटो वगैरे सेल्फी वगैरे काढू शकताय. तर बघा, खरं तर मला रविवार म्हटलं ना तर कुठलीही गोष्ट बघायला आवडत नाही, कारण की तिथं नीट बघता येत नाही. कारण बघा इथं गर्दी, भरपूर गर्दी आहे. आणि लोकांना रविवारची सुट्टी असल्यामुळे लोक सगळे रविवारची गर्दी. तर इथं काय आपण बघूया आता. तर इकडे आजगर आहे. आजगर हे माहिती आहे का तुम्हाला? आजगर बघू आपण. या जाळीमध्ये ना भला मोठा आजगर होता, परंतु तो उन्हामुळे झोपला होता, काय खाऊन भरपूर सुस्त आला होता ते काही माहिती नाही. परंतु या आजगर एकदम मोठा होता बरं का मित्रांनो. आणि हा आजगर पाहण्यासाठी आहे ना तुम्ही अशा पद्धतीची लोक त्याच्या जवळ होते, पण तो काय उठला नाही. त्यानंतर आम्ही गेलो ते पुढच्या सापाकडे. तो सुद्धा आजगरच होता, कारण की हा मोठा आजगर होता, हा छोटा आजगर होता. तो आजगर बघा तुम्ही एकदम हळूहळू सुस्त पद्धतीने चाललेला होता. तो आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे. तर आता आपण पुढं चाललो आहे अजून काय बघायला. तर मित्रांनो, आपल्याला चांदणी कासव बघायचं आहे. ही आहे चांदणी कासव, ज्याला चांदणी कासव का म्हटलं जातं तर त्याच्या पाठ्यावरती आहे ना अशा पद्धतीच्या चांदण्या आहेत, त्यामुळे याला चांदणी कासव असं म्हटलं जातं. तर याचेसुद्धा 2-3 कासव इथं पाहायला भेटले आपल्याला. त्यानंतर आम्ही गेलो या ठिकाणी एक्झिबिशन हॉलमध्ये. हे एक्झिबिशन हॉल खरं तर छोटं होतं, परंतु आतमध्ये ज्या पद्धतीचं काय म्हणतो आपण साप वगैरे असं काही नव्हतं. याच्यामध्ये होता तो म्हणजे इथं दिसणारा हा ग्रीन इग्वान. तर तो काय मला म्हणजे आता ह्याच्यामध्ये दिसल्याप्रमाणे इग्वान ग्रीन होता, परंतु त्याच ठिकाणी अजून एक होता, तो मात्र पांढरा दिसत होता. तर काय याला ग्रीन म्हटलं तर हे काय मला सांगता येणार नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं ह्या पद्धतीचे म्हणजे ग्रीन इग्वा किंवा इथं बिनविषारी सापसुद्धा ह्या एक्झिबिशन सेंटरमध्ये बघू शकताय. हे बघा सगळे बिनविषारी साप आहे इथं. आणि हीच बिनविषारी साप तुम्ही इथं या संपूर्ण एक्झिबिशन सेंटरमध्ये बघू शकताय. आणि हे सापांचं नाव तुम्हाला इथं वरती पाहायला भेटतंय, बांबू पीठ. आणि त्यानंतर आम्ही जाऊन पोचलो तर पुढच्या एका सेक्शनमध्ये जिथं होती मगरमच्छ. ती मस्तपैकी उन्हाला आहे ना अशी झोपली होती. ती जिवंत आहे का मेलेली हेच काही कळत नव्हतं, परंतु ती खरी होती बरं का. तर बघा तुम्ही कशा पद्धतीने झोपलेली होती ती, आणि आम्ही ती पाहिली सुद्धा बरं का. अशोर कशी होती मगरमच्छ? मोठी होती ना. चला
बघ ना साप बिप काय तो काय बाहेर येणार आहे का तेव्हा बघायचा. मित्रांनो इथं आपण साप सगळे बघून झाले. आता मगरमच्छ पण पाहिलाय आणि आता आपण दुसऱ्या बाजूला चाललो. इथं काय बघू. ज्याला आपण पाण्यामधला युरोळा म्हणतो तो युरोळा येतो. तर असे भरपूर साप पाहायला भेटतात. इथं काय बघू दे. पकडणारा माणूस कोण आहे. ये लवकर चल. तोंडच दिसत नाही. अरे दिसते खाली खाली थोडासा खाली. हां ओके चला. केवढे साप आहे. आवडला का साप. कुठला सगळे हिला काय आलं हिला काय आलं हिला काय नको. तर आपण सापांचं जे काय स्नेकचं जेवढे जेवढे हे होते ते सगळं पाहून झालं आपल्याला. आता आपण बाहेर चाललो इथून पूर्ण एकदा. आता पुढं काय आहे ते आपण बघू. हे सगळं प्राणी संग्रहालय पाहताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे पाणी आणि टॉयलेटची व्यवस्था. तर मित्रांनो या संपूर्ण झूमध्ये तुम्हाला सगळ्या जागी तुम्हाला या दोन गोष्टी नक्की भेटून जाईल. आता आपण येऊन पोचलो होतो एक छोटा परंतु खूप दुर्मिळ असलेला प्राणी पाहिला ते म्हणजे शिक्रू. शिक्रू हा खरं तर हा छोटा प्राणी आहे परंतु हा आपल्या भीमाशंकरमध्ये असं पाहायला भेटतो. त्यानंतर हा कुठंही पाहायला भेटत नाही. तर हा शिक्रू हा मस्तपैकी झोपला होता. दुपारची वेळ होती त्यामुळे तो मस्तपैकी झोपून राहिला होता. त्याच्यानंतर आपण निघालो पुढचं प्राणी बघायला. तर तो होता अस्वल. तर मित्रांनो अस्वल हा खरं तर खूप जरा आमच्यापासून लांब होता परंतु तो एकदम नजरेच्या टप्प्यामध्ये दिसत होता. त्यामुळे आपल्या कॅमेऱ्याने त्याच्या मस्तपैकी हालचाली त्याच्या गमती जमती आम्ही इथं कॅप्चर केल्या. तर मित्रांनो खूप सुंदर असा हा अस्वल होता. काळा असला तरी परंतु हा अस्वल नंतर त्याच्या आपल्या घरामध्ये जाऊन तो बसला. त्यामुळे आम्ही इथपर्यंत त्याला एकदम व्यवस्थित शूट केला होता. त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो ते म्हणजे आपण चालू बिबट्या पाहिला. आणि खरं सांगू का थोडंसं 2 वाजा आल्या त्यामुळे ऊन जास्त आहे. उन्हामुळे सगळे जेवढे प्राणी ना सगळे सावलीला जाऊन बसलेले. तर इथं बघा बिबट्या बघायला गर्दी बघायची किती. हे बघा आता इथं बिबट्या बघायचा. इथं बिबट्यांचं सगळं पुढे बिबट्या अरे लय लांब बसलाय. तो काय दिसायचं नाही आपल्याला. तो पाठ करून बसलाय. आत्ता आपण चाललो होतो बेंगॉल टायगर म्हणजे बेंगॉलचा वाघ बघण्यासाठी. तर मित्रांनो हा वाघ आहे ना हा होता बरं का परंतु इतका दूर होता आणि तो मस्तपैकी आहे ना त्याच्या गमतीमध्ये झोपला होता. त्यामुळे आपल्या कॅमेऱ्याला सुद्धा तिथपर्यंत पोहोचता आलं नाही. पण तरी पण बघा तुमच्यासाठी मी थोडासा त्याला कवर केला आहे. तर मस्त तो झोपलेला होता. तर मित्रांनो खरंच सगळीकडे प्राणी आहे परंतु सगळे प्राणी आहे ना सगळे झोपले ते सावलीमध्ये. तर इथं बघा व्हाईटसुद्धा जो वाघ आहे तो सहज झोपलेला आहे. तर आता आपण आलो होतो रानगावा बघण्यासाठी आणि या सगळ्या परिसरामध्ये 2 रानगावा होता आणि ते सुद्धा मस्तपैकी सावलीमध्ये बसले. थोडंसं लांबनं बघत होतो पण तो एकदम व्यवस्थित दिसत होता. तिथं जास्त करून आहे ना काळवीट वगैरे जास्त बघायला भेटतात आपल्याला. हे बघा काळवीटच ऊन कमी झालं उठल्यात. भांडणं करतात रे बाबा. तर हा सगळा परिसर बघताना एक लक्षात येते परिसर खूप लांब आहे. साधारण 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे. रिटर्न 6 म्हणजे दोन्ही मिळून जर विचार केला आपण तर 6 ते 7 किलोमीटर आपल्याला चालायला लागतं आहे. आणि उन्हाच्या वेळेत जर आलो ना तर झालं वाटोळंच झालं अख्खं. तर मित्रांनो भरपूर जागी प्राणी आहे परंतु ते सगळे ना सावलीला बसलेले. त्याच्यामुळं थोडंसं आहे ना ऊन उतारल्यानंतर आपण आलं पाहिजे किंवा सकाळ त्यावेळेस आपल्याला हे सगळे प्राणी पाहायला भेटेल. चला पुढं जाऊन अजून काय भेटते का बघू. कारण की शूटिंग काय
त्यांच्यापर्यंत कॅमेरा पोचत नाही कारण की ते एका जागी सावलीत बसल्यामुळं आपल्याला नीट पाहता येत नाही. तर मित्रांनो दमलोय खूप, सगळा राऊंड मारून झाला आहे त्यामुळे आता कटाळलं, त्यामुळे एकदम सावलीमध्ये येऊन सगळेजण बसलोय. आणि आता घरनं आणलेली इडली चटणी ती आता आम्ही इथं बसून सगळेजण खाणार आहे. पण आता आपण इडली खातोय आणि इडली चटणी घरनं आणली होती. तर बघा असं घेऊन आलो ना त्याचा उपयोग होतो आपल्याला, कधी भूक लागल्यानंतर आपण डायरेक्ट खायला बसू शकतो, जसं आता आपण बसणार आहे तसं. हा सगळा परिसर बघता बघता आता आपण आलो होतो या प्राणी संग्रहालयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. इथं सुद्धा आपल्याला काळवीट पाहायला भेटतात. हे काळवीट मस्तपैकी आता सावलीमध्ये बसले होते. शेवट आल्यानंतर सगळ्यांना थोडासा थकवा जाणवता, हा नक्की. शेवटच्या आपल्याला या क्षणामध्ये पाहायला भेटत होतं तो म्हणजे या ठिकाणी असलेला लॉयन म्हणजे सिंह. तो सुद्धा सावलीलाच बसलेला पाहायला भेटला आणि तो सुद्धा दुसऱ्या बाजूला तोंड करून. त्यामुळं पुन्हा एकदा तीच निराशा आली. परंतु कसं आहे, बघितलं म्हणजे मनाला समाधान वाटलं हे नक्की. तर त्यानंतर आम्ही जाऊन पोचलो ते हत्तीच्या या सगळ्या परिसरामध्ये. हत्ती आता थोडासा बाहेर आला होता त्यामुळं समाधान वाटलं, हत्तीसुद्धा जरी आपल्याला नीट पाहायला भेटला म्हणून. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा परिसर सगळा पाहिला होता. आणि पूर्ण चालून चालून थकलेलं आहे आणि शेवट आलं. तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की भरपूर जागी फिरला ना तुम्ही आपोआप दम लागतोय. दमले का तुम्ही? आता परत जायचं एंडला, कळलं का? तर मित्रांनो फायनली आम्ही सगळं जे प्राणी संग्रहालय म्हणजे जू आहे हे सगळं पाहिलेलं आहे. आणि आवडले का तुम्हाला? आवडले, पण काही काही प्राणी बघायलाच भेटले नाही त्यामुळे थोडंसं झोपली होती उन्हाने. उन्हामुळे झोपले. त्यामुळे तुम्ही जर येणार असाल ना तर उन्हाचं जास्त येऊ नका, कारण की सगळे प्राणी जे आहेत ते सगळे सावलीला बसलेले आहे. तरी पण जे काय बघता आले ते तुम्हाला मी दाखवलेले आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा, तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.